परमेश्वराची उपकार स्तुती असो. पुन्हा एक वार परमेश्वराने आजच्या या दिवशी पुन्हा हे त्याचं वचन सांगण्यासाठी त्यांनी मला सुवर्ण अशी संधी दिली आणि त्याच्या या संधीच्या माध्यमातून त्याची स्वार्थाची घोषणा आणि त्याची साक्ष देण्यासाठी परमेश्वराने मला या पवित्र स्थानामध्ये उभं केलं. आपण परमेश्वराचा धन्यवाद करू. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर सर्व कार्य माझ्या आत्म्याने सिद्धीस होईल, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. यावेळेस आपण पवित्र शास्त्रामधून लोकक्रोध सुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 19व्या वचनापासून काही चिंतन आणि मनन करणार आहोत. त्यामध्ये श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजार हे त्याचं टायटल आहे. आजच्या संदेशाचं देखील हेच टायटल आहे की श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार हे जे सिम्बॉल आहे, ही जी घटना आहे ही सत्य घटना आहे. आणि या घटनेच्या माध्यमातून हा दाखला अशासाठी दिलेला आहे की आम्ही या जगामध्ये जगत असताना, आम्ही या भूतलावर परमेश्वराने आम्हाला ज्या उद्देशाने आम्हाला या ठिकाणी त्यांनी जन्म दिला, ज्या उद्देशाने परमेश्वराने आम्हाला ज्या कुटुंबामध्ये त्याच्या वचनाच्या माध्यमातून, त्याच्या श्वासाच्या माध्यमातून त्याने आम्हाला जी काही कामगिरी दिली आहे, ह्या कामगिरीबद्दल आणि ह्या कामगिरीचं महत्त्व काय आहे, आजची माझी दैनंदिन स्थिती काय आहे, आजचा या दिवसामध्ये, या गेल्या वर्षामध्ये माझी भूमिका काय आहे, परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहत असताना, परमेश्वराच्या वचनामध्ये चालत असताना माझी आजची जी काय स्थिती आहे ती मला या ठिकाणी तोलून आणि मोलून पाहायची आहे. म्हणून परमेश्वराने या ठिकाणी संपूर्ण सृष्टीला हा जो दाखला आहे, ह्या दाखल्याच्या माध्यमातून प्रत्येकाला परमेश्वराने एक चांगल्या प्रकारची संधी दिली, अशासाठी की त्यांनी त्याचं जीवन, त्यांनी त्याचं जे काय असलेलं जीवनमान आहे, ह्या जीवनमानामध्ये, ह्या दिवसामध्ये तो जीवन जगत आहे, ह्या जीवन जगण्यामध्ये त्याने परमेश्वराला कोणत्या प्रकारे स्थान दिलेलं आहे, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये किती नंबरवर आहे, त्याच्या कुटुंबामध्ये परमेश्वराचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे, त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये परमेश्वराची सेवा कशा प्रकारे केली जाते, त्याच्या जीवनामध्ये आणि त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या आप्तजनामध्ये, त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या समाजामध्ये परमेश्वराने त्याचं स्थान कोणत्या बाजूला ठेवलेलं आहे आणि परमेश्वराचं स्थान कोणत्या बाजूला ठेवलेलं आहे. आणि परमेश्वराने दिलेले जे काही निर्बंध आहेत, परमेश्वराने दिलेले जे काही अभिवचनं आहेत, परमेश्वराने दिलेले काय आशीर्वाद आहेत आणि परमेश्वराने घालून दिलेले जे काही नियम आहेत, ह्या नियमामध्ये आम्ही आमचं जीवन जगत आहोत का हे देखील, आणि जगत आहोत तर ते कशा प्रकारचं आहे ह्याचं मूल्यमापन, ह्याची एक चांगली तपासणी, किंवा ज्याला आपण सिंहावलोकन म्हणतो. सिंहावलोकन म्हणजे फीडबॅक, की मागं वळून पाहणं की मागील जीवनामध्ये माझ्याकडून काही चुकलंय का, मागील जीवनामध्ये माझ्याकडून परमेश्वराची सेवा कुठं अशी राहिलेली आहे का, कुठं काही कमी पडलेलं आहे का, माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये गेल्या वर्षी कशा प्रकारे आजार आले होते, कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, कशा प्रकारच्या परमेश्वराने मला संधी दिली होती, कशा प्रकारे परमेश्वराने मला पाचारण केलं होतं, आणि त्या पाचारण केलेल्या स्थितीमध्ये मला परमेश्वराच्या वचनामध्ये, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी मी कशा प्रकारे माझा सहभाग दिलेला आहे. आता हे वचन जरा थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड आहे, थोडंसं घरी गेल्यानंतर किंवा तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेस हे डायल्यूट करा, हे व्यवस्थित पडताळून पहा. आणि माझी अशी नम्र विनंती आहे की ह्या वचनामधून ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या मिळतील, ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतील त्या ॲक्सेप्ट करा, ज्या आवडत नसतील त्या सोडून द्या, किंवा त्या कुठंतरी त्याला वेगळ्या पद्धतीने त्याला दाबून ठेवा. पण ज्या चांगल्या आहेत त्या जीवनामध्ये आचरण्यासाठी जरूर प्रयत्न करा. आपण या ठिकाणी हा अध्याय वाचू. हे कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, जांभळी व तलम वस्त्रे घालत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडानी भरलेला लाजार नावाचा एक माणूस टाकण्यात आला होता. या ठिकाणी मनुष्य नाही लिहिलं, माणूस टाकण्यात आला, माणूस आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली
पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल. यामध्ये काही काही गोष्टी आपण अंडरलाईन करू, वाचता वाचता किंवा ऐकता ऐकता तुम्ही अंडरलाईन करू शकता, किंवा तुम्ही एखादा पेन किंवा एखादा कागद घेऊन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा लिहू शकता की नंतर याचं आपण थोडंसं डायल्यूट करू ह्याला, किंवा ह्याला आपण थोडंसं एनलार्ज करू. ह्याला कुठंतरी आपण मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाचण्याचा आणि त्याच्यात चांगलं चिंतन आणि मनन करण्याचा प्रयत्न करू. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली काय पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याची फोडं चाटत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूताने त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला, त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्रामास व त्याच्या उराशी बसलेला लाजर याला दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजाराला पाठव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे. अब्राम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यामध्ये सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहे. एवढेच नव्हे, जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये, व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापिली आहे. मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करीतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. पण अब्रामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्ट आहेत, त्याचे त्यांनी ऐकावे. तो म्हणाला, हे बापा अब्रामा, असे नाही. बघा, तो म्हणाला, हे बापा अब्रामा, असे नाही, पण मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, जे मोशेचे व संदेष्टाचे ऐकत नसतील तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. सेम थिंग आज आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना ह्या सर्व गोष्टीला आम्ही रोज ना रोज आम्ही तोंड देत आहोत. आम्हाला परमेश्वरापासून जे काही आशीर्वाद प्राप्त होत आहेत, जे काही आशीर्वाद मिळणार आहेत, त्याच्याशी आम्ही संबंध ठेवत नाहीत. याचा अर्थ की या ठिकाणी 2-3 वचनं अंडरलाईन केलेले आहेत की एक श्रीमंत माणूस होता, श्रीमंत मनुष्य होता, जांभळी आणि तलम वस्त्रे घालत असे. हे एक प्रतीक आहे. बघा, श्रीमंतीचं एक प्रतीक आहे. आणि आपला परमेश्वर देखील श्रीमंतच आहे. आमचा येशू ख्रिस्त देखील श्रीमंतच होता. त्याचे देखील ज्यावेळेस क्रुसावरून कपडे काढण्यात आले आणि त्याच्या वाटण्या करण्यात आले आणि त्याच्यावर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, त्याने देखील जांभळे आणि तलम वस्त्रे घातलेले असे. आणि दररोज थाटामाटाने ख्याली कुशरीत हा मनुष्य तलम आणि जांभळे वस्त्र घालायचा आणि थाटामाटाने रोज ख्याली खुशाली करायचा. ख्याली खुशाली म्हणजे हा एकटा माणूस करत असेल का? ख्याली खुशाली या ठिकाणी हा एक दाखला आहे. आणि उधळ्या पुत्राचा एक दाखला आहे की जो उधळ्या पुत्र आपल्या बापाला म्हटलं की माझ्या वाटेची मालमत्ता मला वाटून दे आणि मला ते पाहिजे आहे, आणि मग त्याच्या बापाने ती मालमत्ता त्याला वाटून दिली आणि त्याच्या मित्राबरोबर गेला आणि तो ख्याली खुशालीमध्ये त्यांनी दिवस काढले. ह्याचप्रमाणे या ठिकाणी देखील हा श्रीमंत माणूस तलम आणि जांभळे वस्त्र घालून रोज ख्याली खुशाली करायचा. ख्याली खुशाली करायचं म्हणजे काय? रोज चांगले पंचपक्वान्न खाणे, चांगल्या प्रकारचा डान्स पाहणे, चांगल्या प्रकारचं मनोरंजन करणे, चांगल्या प्रकारचं त्याच्या मनाला, त्याच्या इच्छेला आणि त्याच्या शरीराला ज्या गोष्टी आवडत असतील
आणि ज्याच्यातून त्याला अतिशय चांगल्या प्रकारचं समाधान मिळत असेल, चांगल्या प्रकारचं त्याला आनंद मिळत असेल, चांगल्या प्रकारचं त्याला मानसिक शांती मिळत असेल, चांगल्या प्रकारचं त्याला शारीरिक सुख मिळत असेल, चांगल्या प्रकारचं त्याचं मन प्रसन्न होत असेल, चांगल्या प्रकारे त्याचा तो दिवस ख्याली खुशालीत जात असेल, अशा प्रकारचं तो ख्याली खुशाली करीत असे. आणि त्याच्याबरोबर जोडीला असणारे देखील, आता एकटा माणूस ख्याली खुशाली करू शकत नाही, कारण त्याची श्रीमंती त्याला दाखवता येत नाही. असं म्हटलेलं आहे की श्रीमंत माणसाला तो श्रीमंत आहे हे सांगावं लागत नाही किंवा त्याला ओरडून सांगावं लागत नाही मी श्रीमंत आहे. परंतु या ठिकाणी देखील हा श्रीमंत असून देखील ख्याली खुशाली करणारा म्हणजे एकटा नसून त्याच्या मित्रासोबत ख्याली खुशाली करत असेल आणि त्याला असं त्या ठिकाणून सिद्ध करून सांगायचं असेल की मी श्रीमंत आहे. प्रियानो, या ठिकाणी देखील आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना, आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहत असताना, परमेश्वराच्या वचनामध्ये राहत असताना, परमेश्वराच्या ज्या काही आज्ञेमध्ये दिलेल्या आहेत त्या आज्ञेमध्ये राहत असताना आम्ही परमेश्वराला विसरून चालणार नाही. आम्ही परमेश्वराला साक्ष ठेवलं पाहिजे. परमेश्वराने मला जर हे सुंदर आयुष्य दिले, परमेश्वराने जर सुंदर मला हे कुटुंब दिले, परमेश्वराने मला सुंदर जे मातापिता दिले आहेत, तर त्यांच्याबरोबर मी माझं जीवन चांगल्या प्रकारे आनंदाने आणि ख्याली खुशालीने घालवा. ख्याली खुशाली म्हणजे परमेश्वराच्या जीवनामध्ये, परमेश्वराच्या वचनामध्ये, परमेश्वराच्या आत्मिकतेमध्ये जे काही तुम्हाला आणि जे काही मला आनंद मिळतो त्याला ख्याली खुशाली म्हटले तरी चालेल. परंतु ही जगी ख्याली खुशाली जी आहे ती मित्रासोबत उडवून, मित्रासोबत बसून की पैशाची उधळनादळ करणे, दारू पिणे आणि इतर ज्या शरीराला आवडतील अशा गोष्टी करणे, म्हणजे आत्म्याच्या विरुद्ध जाऊन ज्या गोष्टी करतो त्याला आपण जगी ख्याली खुशाली म्हणतो. आणि त्याच्या दरवाजाजवळ, म्हणजे ह्या श्रीमंताच्या दरवाजाजवळ बघा, या ठिकाणी हे वचन अतिशय इतके कॉन्सन्ट्रेटेड आहेत, इतके म्हणजे चिंतन आणि मनन केल्याशिवाय आम्हाला ह्याचा उलगडा होणार नाही, ही वचनाची फोड आम्हाला होणार नाही. बघा, त्याच्या दरवाजाजवळ फोडानी भरलेला लाजर नावाचा दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. लाजर नावाचा दरिद्री माणूस टाकण्यात आला. या ठिकाणी दरिद्री मनुष्य म्हटला नाही, कारण वचनामध्ये किंवा शब्दामध्ये काही अलंकारिक शब्द आहेत, काही साधे शब्द आहेत की ज्या साध्या शब्दावरून साधी स्थिती निर्माण होते, साधं दिसतं. त्या ठिकाणी माणूस म्हटलं की सरळ सरळ म्हणतो आपण, नाही का, काय बावळट माणूस आहे, काय मूर्ख माणूस आहे, असं म्हटलं नाही ना कुठं की काय हा मनुष्य फार मूर्ख आहे, असं कुठंच म्हणण्यात आलेलं नाही किंवा असं सहसा कोणी म्हणत नाही. परंतु या ठिकाणी माणूस हा शब्द अतिशय खालच्या स्तराला आलेला हा शब्द आहे की लाजर नावाचा एक दरिद्री आणि त्याला जोडलेला जो शब्द आहे माणूस, दरिद्री माणूस, म्हणजे माणसाला त्याची स्थिती दाखवणारा हा जो शब्द आहे दरिद्री मनुष्य. दरिद्री मनुष्य म्हटला जात नाही, दरिद्री माणूस म्हटला जातो. आणि अतिशय असा हा शब्द आहे की एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. आपण काय टाकतो? आपण कचरकुंडीमध्ये कचरा टाकतो किंवा असं ठेवण्यात आला नाही म्हटलं की त्या ठिकाणी त्या श्रीमंत माणसाच्या दरवाजाजवळ एक चांगला दरिद्री मनुष्य ठेवण्यात आला होता किंवा त्याला त्या ठिकाणी बसून दिलेलं होतं, असं नाही म्हटलेलं. परंतु त्या ठिकाणी असं म्हटलंय की त्याच्या दरवाजाजवळ फोडानी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. बघा, या ठिकाणी हे देखील आम्हाला फार लेनतेचं हे वचन मिळतं. आणि त्याची काय इच्छा असेल, आता हे टाकण्यात आलं, हे एक सिम्बॉलिक आहे आणि ही सत्य घटना आहे, परंतु हे चिन्हांकित आमच्यासाठी दाखवलेलं आहे की आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये डोकून पाहत असताना परमेश्वराने आमच्या दारामध्ये काय टाकलंय का, आमची ख्याली खुशाली आम्ही कशा प्रकारे करत आहोत, आमच्या कर्तव्यापासून आम्ही किती दूर चाललेलो आहोत, आमच्या कर्तव्यामध्ये आमचं काय स्थान आहे, आमच्या रोजच्या जीवनामध्ये परमेश्वराला कोणत्या प्रकारे कुठं आम्ही ठेवलेलं आहे, हे देखील आम्हाला या ठिकाणी त्याचं पाहायचं आहे. त्या श्रीमंत माणसाच्या मेजावरून खाली पडेल त्यावर पोट भरावे अशी त्याची इच्छा असे, शिवाय कुत्री येऊन त्याची फोड चाटत. बघा, या ठिकाणी काही शब्द असे दिलेत की त्या श्रीमंत माणसाच्या मेजावरून खाली काहीतरी पडेल. बघा, हा दरवाजामध्ये आहे, श्रीमंताच्या गेटमध्ये असेल, दरवाजामध्ये म्हणजे एकदम त्याच्या डायनिंग टेबलवरचा जवळचा दरवाजा असेल त्याचा त्या ठिकाणी ठेवलेलं नाही, परंतु श्रीमंताच्या घरामध्ये प्रवेश करतो ज्यावेळेस प्रवेशद्वाराच्या समोर किंवा त्याच्या दैनंदिन रोजच्या रुटीनच्या रस्त्यावर, की ज्या रस्त्यावरून तो श्रीमंत माणूस त्याच्या घरामध्ये प्रवेश करत असेल, ज्या रस्त्यावरून तो श्रीमंत माणूस जात येत असेल, अशा ठिकाणी की रोज त्या माणसाला, रोज त्या श्रीमंत मनुष्याला हा लाजर नावाचा दरिद्री माणूस रोज त्याला दिसत असेल, रोज त्याची दयनीय परिस्थिती तो पाहत असेल,
रोज आणि रोज त्याला तो दर्शन देत असेल, रोज आणि रोज तो दरिद्री माणूस लाजार हा अपेक्षेने त्याच्याकडून काहीतरी मागण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्याच्यापुढं काहीतरी दंडवत घालत असेल, त्याला काहीतरी त्याची अपेक्षा दाखवत असेल, त्याच्या भावनेमधून दाखवत असेल, त्याच्या पाहण्यामधून दाखवत असेल, त्याचे जे काही बॉडी लँग्वेज असतील, जे काही त्याची शारीरिक क्रिया असेल, त्या क्रियेच्या माध्यमातून हा दरिद्री लाजार माणूस त्या श्रीमंत माणसाच्या रोज न रोज समोरासमोर फेस टू फेस असा दिसत असेल, अशा ठिकाणी तो टाकण्यात आला होता. आणि त्याच्या मेजावरून म्हणजे या दरिद्री लाजाराला त्याच्या जेवणाचा टायमिंग माहीत असेल, त्याचा उठण्याचा टायमिंग माहीत असेल, त्याचा बसण्याचा टायमिंग माहीत असेल, त्याची ख्याली खुशाली करण्याचा टायमिंग माहीत असेल. अशा वेळेस तो त्याच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असेल नाही, त्याची इच्छा असे म्हणजे मला काहीतरी त्याच्याकडून मिळेल, त्याला कधीतरी माझी दया येईल, त्याला कधीतरी मला काहीतरी दिवशी वाटेल, ह्या अपेक्षेने तो त्या ठिकाणी टाकलेला असायचा. शिवाय कुत्री येऊन त्याची फोड चाटत. कुत्री या ठिकाणी कुत्र लिहिलं नाही, कुत्री म्हणजे अनेक वचन या ठिकाणी दिलं आहे की त्याच्या अंगाला जे फोड होते, त्याच्या अंगाला जे गळवे होते, त्याच्या अंगाला जे फोडांनी भरलेलं होतं, फोडांनी भरलेला जो असा माणूस होता, ते फोड कुत्रे येऊन चाटायचे. कुत्री म्हणजे इथं अनेक वचने, म्हणजे कोणी हात चाटत असेल, कोणी पाय चाटत असेल, कोणी तळवे चाटत असेल, ते फोड त्याचे चाटत असेल. अशा स्थितीमध्ये ती कुत्री येऊन त्याची फोड चाटत असत. पुढे असे झाले की आता बघा या ठिकाणी काही असे क्रिटिकल अजम्पशन आहेत की संभाव्य धोके जे आहेत किंवा संभाव्य जी काही संभावना आहे, ही संभावना देखील आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहिलं पाहिजे. पुढे आमच्या जीवनामध्ये पुढं काय आहे, आमच्या जीवनामध्ये उद्या काय आहे, आमच्या जीवनामध्ये आफ्टर 10 वर्षांनी काय आहे, 15 वर्षांनी काय आहे, 20 वर्षांनी काय आहे, हे अजम्पशन, हे ज्याला आपण संभाव्य म्हणतो, संभाव्य स्थिती जी आहे, ही स्थिती या ठिकाणी अशी दाखवली की पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूताने त्याला अब्रामाच्या उराशी ठेवले. या ठिकाणी हा एक फार मोठा शब्द आहे. देवदूताने त्याला उचललं आणि या ठिकाणी त्याची उत्तरक्रिया झाली का, त्याला कोणी आंघोळ घातली का, त्याला कोणी असं कॅफिन आणलं का, त्याला कोणी असं त्याच्यासाठी काही विधीपूर्वक असे त्याचा प्रेतक्रिया अंतविधी केला का, ह्या ठिकाणी हे मेन्शन केलं नाही. परंतु या ठिकाणी हे मेन्शन केलं आहे, परंतु या ठिकाणी हे दाखवलंय की श्रीमंतही मेला. हा गरीब लाजार दरिद्री ज्यावेळेस मरण पावला तेव्हा देवदूताने उचललं त्याला आणि अब्रामाच्या उराशी ठेवलं आणि कालांतराने किंवा काही दिवसानंतर हा श्रीमंतही मेला. पण या ठिकाणी असं दाखवलं की त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. याचा अर्थ की ह्या श्रीमंत मनुष्याला चांगल्या प्रकारचं समाजामध्ये स्थान होतं, चांगल्या प्रकारचं परमेश्वराने त्याला चांगली स्थिती दिली होती. परमेश्वराने त्याच्या मरणापर्यंत परमेश्वराने त्याला जी काही संधी दिली त्या संधीचा त्याने उपयोग केला नाही. परमेश्वराने त्याला चांगल्या प्रकारचं घर दिलं होतं, परमेश्वराने त्याला चांगल्या प्रकारचं कुटुंब दिलं होतं. परमेश्वराने, कारण असं म्हटलं की त्याला 5 भाऊ होते आणि त्याला बाप देखील होता, कारण पुढं जाऊन त्यांनी काय सांगितलंय ते पण आपण पाहणार आहोत की तो चांगल्या कुटुंबातला होता, तो सुस्थितीतला होता, तो मध्यमवर्गीय नसून तो जांभळे आणि तलम वस्त्र घालणारा आणि रोज ख्याली खुशाली करणारा, म्हणजे रोज तो 10,000, 15,000, 20,000, 40,000, लाखापर्यंत खर्च करणारा आणि ख्याली खुशालीवर तो उधळणारा असा चांगल्या घरातला, चांगला कुटुंबातला आणि चांगल्या समाजातला प्रतिष्ठित असा तो व्यक्ती होता, ज्याला आपण या ठिकाणी श्रीमंत माणूस असं म्हटलेलं आहे. आणि हा श्रीमंत माणूस मेला आणि त्याची देखील उत्तरक्रिया करण्यात आली. ह्याचा अर्थ की त्याचं समाजामध्ये चांगलं स्थान होतं, समाजामध्ये त्याला काहीतरी समाजासाठी तो, म्हणजे त्याचे जे काही मित्रपरिवार होता त्या मित्रपरिवारामध्ये जागतिक सुखामध्ये तो काय झालेला होता, विलीन झालेला होता. आणि जगिक सुखाने त्याला काय केलं होतं, वेष्टून घेतलं होतं. आणि परमेश्वराच्या शिक्षणाने किंवा परमेश्वराच्या आशीर्वादापासून किंवा परमेश्वराच्या जे काही नियम आहेत, परमेश्वराने घालून दिले जे काही निर्बंध आहेत, परमेश्वराने घालून दिलेले जे काही त्याच्यासाठी अटी होत्या, परमेश्वराने घालून दिलेले त्याच्यासाठी काही टर्म्स आणि कंडिशन होत्या, ह्या सगळ्यांच्या बाहेर हा होता
आणि तरी देखील त्याची या ठिकाणी उत्तरक्रिया करण्यात आली. आणि पुढं असं म्हटलंय की तो अधोलोकात यातना भोगत असताना, तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्रामास व त्याच्या उराशी बसलेला लाजार याला दुरून पाहिले. बघा, या ठिकाणी हे एक सिंबॉलिक आहे, एक चिन्हांकित आहे. या ठिकाणी आम्हाला हे फार आमचा आहेत का अजून, या ठिकाणी आम्हाला आमचा एक आरसा या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि आम्ही या ठिकाणी परमेश्वराला आमचं स्वतःचं जे काही जीवन आहे ह्या जीवनामध्ये डोकून पाहण्यासाठी आणि या जीवनाच्या बाहेर ज्या ज्या गोष्टी आम्ही करत आहोत त्या गोष्टी मान्य आहेत का अमान्य आहेत, परमेश्वराला आवडतात का न आवडतात, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, त्याने आपली दृष्टी वर करून अब्रामोस व त्याच्या उराशी बसलेला लाजार याला दुरून पाहिले याला दुरून पाहिले. आणि तेव्हा त्याने हाक मारून म्हटले. बघा, या ठिकाणी एक अतिशय आम्हाला देखील परमेश्वराला हाक मारण्यासाठी उद्याच काय आम्ही आत्ताच या क्षणाला आम्ही हा अध्याय वाचून हा दाखला पाहून आम्ही आमचं जीवन परिवर्तन करू शकतो. आमच्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही सोडून देऊ शकतो. कारण शेवटी आम्हाला सार्वकालिक जीवन हे आम्हाला पाहिजे जर असेल. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? सार्वकालिक जीवन म्हणजे ज्या जीवनामध्ये ज्या परमेश्वराने ज्या जीवनी पुस्तकामध्ये आमचे नावं टाकलेले असतील किंवा नाही टाकलेले असतील किंवा आमच्या कर्मांनी, कारण परमेश्वर म्हणतो की हृदय हे फार ह्यानी भरलेलं आहे, ग्रस्त आहे, रोगाने ग्रस्त आहे आणि त्याचा भेद कोणाला समजल. आणि परमेश्वर म्हणतो की मी तुमचं अंतःकरण चाळून पाहतो आणि तुमच्या कर्माप्रमाणे, तुमच्या वागण्याप्रमाणे, तुमच्या चालीरीतीप्रमाणे, तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्याच्याप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर तुमचं हृदय चाळून पाहतो. आणि ते हृदय जर असाध्य रोगाने भरलेला असेल, असाध्य रोग म्हणजे ज्या रोगावर अजून कुठल्याही प्रकारचं औषध निघालं नाही, कुठल्याही प्रकारचं तंत्रज्ञान निघालं नाही, असे आजार जर हृदयाला लागले असेल. आता हे आजार म्हणजे कोणते आहेत? हे आजार म्हणजे आमच्या मनामध्ये असलेली द्वेष भावना, आमच्या हृदयामध्ये असलेलं कपट, आम्ही एकमेकाबद्दल ठेवलेली सोडाची भावना, परमेश्वरापासून दूर जाणं, चोरी करणं, व्यभिचार करणं, आईबापाचा सन्मान न करणं, ह्या ज्या सर्व वाईट गोष्टी आहेत की ज्या गोष्टी परमेश्वराला मान्य नाहीत, ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत, ज्या परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध आहेत, अशा गोष्टी जर आम्ही करत आहोत तर मग आमचं हृदय हे असाध्य रोगाने ग्रस्त झालेलं आहे, असाध्य रोगाने भरलेलं आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी देखील या श्रीमंत माणसाने दृष्टी वर करून अब्रामास व त्याच्या उराशी बसलेला लाजार ह्याला दुरून पाहिले. तेव्हा त्याने त्याला हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया कर. हे बाप्पा अब्रामा, माझ्यावर दया कर. सर्व झाल्यानंतर फायदाच नाही ना काही. आज वेळ आहे, हा दाखला पाहून, हा दाखला वाचून, हा संदेश पाहून, हा ऐकून जर आज मला समजतं की आज वेळ आहे, मला हाक मारायची वेळ आली नाही पाहिजे. कारण परमेश्वर यिर्मया 33:3 मध्ये म्हणतो की तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला माहीत नाहीत अशा गहन गोष्टी मी तुला सांगल. त्याच्यातली ही एक गहन गोष्ट आहे की आज जर तुम्ही हाक मारत असाल तर हा अध्याय, हे वचन आज तुमचं सार्वकालिक जीवनामध्ये आणि परमेश्वराच्या जीवनी पुस्तकामध्ये तुमचं आणि माझं नाव लिहून ठेवू शकतो आणि आमच्या कुटुंबाचा प्रतिफळ परमेश्वर चांगल्या प्रकारे सार्वकालिक जीवनामध्ये करण्यास उत्सुक आहे. या ठिकाणी श्रीमंत माणूस म्हणतो, हे अब्रामा, माझ्यावर दया करून लाजारस पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी. माझी जीभ थंड करावी याचा अर्थ की त्याच्या जिभेने, म्हणजे संपूर्ण शरीराचा नाश करणाऱ्या आपल्या शरीरामध्ये एकच छोटासा अवयव आहे, ती आहे म्हणजे आमची जीभ. कारण ती जीभ जर माझ्या ताब्यात नसेल आणि ती जीभ जर मी कंट्रोल करत नसेल, त्या जिभेच्या माध्यमातून जे काही माझे शब्द बाहेर पडत असतील, जे काही शब्द मी बोलत असेल, त्या शब्दामध्ये, त्या बोलण्यामध्ये, त्या ज्या दिवसाच्या दिनचर्येमध्ये परमेश्वराचं जर स्थान चांगलं असेल तर माझा न्याय होईल चांगला, जर नसेल तर मग मला त्या अनंतकालच्या यातनेमध्ये पडावला. आणि ती पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी. जीभ थंड करावी म्हणजेच की त्याची जीभ याच्यापूर्वी अतिशय
चांगल्या प्रकारे नसून सर्व वाईट गोष्टीला आमंत्रण देत असेल आणि त्या जाळात मी क्लेश भोगत आहे, या ठिकाणी ही याचना परमेश्वराने आमच्यावर येऊ नये, की परमेश्वरा आता ही याचना एक सिम्बॉलिक आहे, ही याचना एक सत्य घटना आहे, ही याचना ही परमेश्वराने आम्हाला दिलेला एक मार्ग आहे, ही याचना परमेश्वराने आमचं जीवन मूल्यमापन करण्यासाठी दिलेली एक संधी आहे, की यापूर्वी जर माझं जीवन अतिशय सैतानाच्या सानिध्यामध्ये असेल, अतिशय वाईट स्थितीमध्ये असेल, मी उठून सुटून काही पण बोलत असेल, आईवडिलांचा मान करत नसेल, समाजामध्ये अतिशय माझी प्रतिष्ठा नसेल, समाजामध्ये मला चांगल्या प्रकारे पाहिलं जात नसेल, समाजामध्ये मला चांगल्या प्रकारचं स्थान मिळत नसेल, किंवा समाजामध्ये माझे रिलेशनशिप कशी असेल ती जर योग्य नसेल, तर मग माझी जीभ मला कारणीभूत आहे. आणि या ठिकाणी देखील या श्रीमंत माणसाने या ठिकाणी ह्याच्या जिभेबद्दल अतिशय माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे. आणि त्या ठिकाणी अब्रामाने त्याला उत्तर दिले, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भोगून पावलास, तसा लाजार आपले दुःख भोगून पावला, याची आठवण कर. या ठिकाणी एक रिमेंबरशिप जी आहे, या ठिकाणी परमेश्वराने जी आठवण करायला लावली, ही आठवण करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आठवण करणं म्हणजे स्मरण कर, मागं जा थोडं. तुझ्या जीवनामध्ये तू अतिशय सुख भोगलंस, ते सुख भोगत असताना तू ह्या लाजाराकडे लक्ष दिलं नाही. हा लाजार बहुतेक माझा येशू ख्रिस्त असेल, हा लाजार बहुतेक सगळ्या व्याधींनी जडलेला असेल, हा लाजार तुझ्या दारामध्ये रोज येत असेल, तुझ्या दारामध्ये त्याच्याकडून तुझी रोज अपेक्षा असेल, त्याची अपेक्षा असेल की मला ह्याच्याकडून काहीतरी मिळावं, ह्याचं जीवन परिवर्तन व्हावं, याला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करण्यामध्ये जो काही आनंद मिळत आहे, जे काही सुख मिळत आहे या जैविक जीवनामध्ये, त्या जीवनापासून त्याने दूर येऊन परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनाकडे त्याने यावं अशी रोज तो अपेक्षा करत असेल. परंतु ह्या सर्व गोष्टीकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि त्याने त्याचं सुख भोगून पावला. परंतु या ठिकाणी याची आठवण कर, याच्यावरून अजून एक अध्याय आठवतो आपल्याला, की यशाचा 38 अध्याय आणि हिचक्याच्या दुखण्यामध्ये ज्यावेळेस यशा संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्याला सांगितलं की परमेश्वर म्हणतो तू मरणार आहेस, तुझ्या घराची निर्वनिर्व कर, आता तू मरणार आहेस, तू काही जागणार नाहीस. त्यावेळेस हिचक्याने आपलं तोंड भिंतीकडे केलं आणि भिंतीकडे रडून त्यांनी परमेश्वराकडे याचना केली आणि त्यांनी ठामपणे सांगितलं की हे परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञेने वागलो आहे, सात्विकपणे आणि खऱ्या मनाने वागलो आहे, तुझ्या आज्ञेत राहिलेलो आहे, मी तुझ्या वचनाप्रमाणे राहिलेलो आहे, तू सांगितलेले निर्बंध मी पाळलेले आहेत, तुझे नियम मी पाळलेले आहेत, तू ज्या काही गोष्टी मला चांगल्या करायला सांगितल्या होत्या त्या सर्व गोष्टी मी चांगल्या केल्यात, ह्याची तू आठवण कर, ह्याचं स्मरण कर. हा विरोधाभास, हे कॉन्ट्राडिक्शन या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की हिचक्या याचं जीवन आणि या श्रीमंत माणसाचं जीवन आणि या जगामध्ये मी जगत असताना माझं जीवन, ह्याच्यामध्ये मी कोणत्या लाईनीमध्ये कुठल्या बाजूला मी बसतोय हे आम्हाला ह्या अध्यायामधून पाहायचं आहे. अशासाठी की येणारा जो काही न्यायाचा दिवस आहे, येणारे जे काही दिवस आहेत, येणारं जे काही प्रभूचं आगमन आहे, जे परमेश्वराचं आगमन आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जो काही न्याय होणार आहे, त्या न्यायाच्या दिवशी मी परमेश्वराच्या समोर उभा राहण्यास पात्र आहे का, पात्र होईल का, किंवा माझं नाव त्या जीवनी पुस्तकामध्ये राहील का, माझं कुटुंब, मी आणि माझं कुटुंब मी परमेश्वराची सेवा करतो का, ह्या सर्व गोष्टीचं मूल्यमापन आम्हाला ह्या अध्यायातून मिळतं. याच्यामध्ये पुढं बरंच काही जे आहे, परंतु आजच्या या वचनामध्ये, आजच्या या संदेशामध्ये एवढंच मला सांगूशी वाटतं की परमेश्वराने जे आम्हाला जे काही हे जीवन दिलेलं आहे हे उगाच दिलेलं नाही. परमेश्वराने ज्यावेळेस आदाम निर्माण केला तेव्हा त्याने त्याच्यासाठी सर्व प्रकारचे उद्देश आणि सर्व प्रकारची योजना तयार करून, योजनाबद्ध विथ प्लॅनिंग असं त्याने आदाम आणि हवेला निर्माण केलं होतं, अशासाठी की त्यांनी सर्व जगावर आणि सर्व जे काही निर्माण केलं आहे त्याच्यावर सत्ता चालवावी, बहुगुणित व्हावं, फलद्रूप व्हावं आणि सर्व पृथ्वी व्यापून टाकावी. परंतु आज आम्ही जर पाहिलं आमच्या जीवनामध्ये, आम्ही आमच्या घरामध्ये, आम्ही आमच्या जीवनामध्ये, आम्ही आमच्या समाजामध्ये, मी कशा प्रकारे माझ्याकडे लोक पाहतात, कोणत्या दृष्टिकोनातून माझ्याकडे लोक पाहतात, माझ्याकडून लोक, माझा समाज, माझी मंडळी काय अपेक्षा करत आहे, या ठिकाणी ह्या अध्यायामधून आम्हाला असं चांगलं प्रकारचं निदर्शनास येतं. आणि परमेश्वर करो की ह्या अध्यायामधून आमचं जीवन परिवर्तन आणि एक टर्निंग पॉईंट, एक दिशा, बदलती दिशा आम्हाला या ठिकाणी परमेश्वराने द्यावी, ही परमेश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू. गॉड ब्लेस यू.